नमस्कार मंडळी, शिमगोत्सवाच्या एका विशेष व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शिमगा म्हटलं की शिमगोत्सवाची सुरुवात आपल्या होळी लागण्यापासून होते आणि शेवटची होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला होम लागतो आणि होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सहाण भरते। मग नक्की सहाण भरणे म्हणजे नक्की काय, ही प्रथा काय आहे, ही आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आत्तापर्यंत मला एवढंच माहीत होतं की सहाण भरणे म्हणजे संपूर्ण गाव एकत्र येतो, गावचं नमन होतं आणि त्या दिवशी कोणत्या वाडीमध्ये कधी देव जाणार आहे हे ठरवलं जातं। पण इतकंच नाही आहे, खरंच ही प्रथा खूप समजून घेण्यासारखी आहे, जी मला माहीत नव्हती आणि यावर्षी मला समजले, जी तुमच्यापर्यंत माझा पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे। चला तर मग समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सहाण भरणे म्हणजे काय। चला तर गावकरी मानकरी तपशीलदार चतुर्शीमाने गाव हजर आहेत। देवाच्या कामाला सुरुवात करायची काय? ही आहे गावची सहाण। गावच्या सहाणेवरती होम लागल्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावकरी एकत्र येतात। गावातील सर्व गावकरी हजर आहेत की नाही याचा गावकर खुलासा करतात आणि हुकूम काढतात आणि हुकूम काढून झाला की मग सहाण भरण्याच्या प्रथेला सुरुवात होते। शिमगा म्हणजे कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण। कामानिमित्त इतरत्र बाहेर असलेली सर्व मंडळी, जीवाभावाची लोक सहाण भरण्याच्या वेळी साणेवरती एकत्र येतात। त्या निमित्ताने का होईना एकमेकांशी गाठभेट होते, गप्पा गोष्टी होतात। चला तर मग आपण पाहूया सहाण भरण्याची प्रथा। सुरुवातीला सडा शिंपला जातो, त्यानंतर रांगोळी काढण्याची तयारी केली जाते। त्यानंतर शिंपलेल्या सड्यावर फडका न फिरवता हात फिरवला जातो। एवढ्या सगळ्या कृती आटपेपर्यंत उर्वरित बाकीची मंडळी देखील साणेवरती पोचलेली असते। आपण पाहतोय अगदी पारंपरिक पद्धतीनं रांगोळी काढली जाते। रांगोळी काढून होईपर्यंत तिकडे पालखीच्या धुपारतीची तयारी झालेली असते व नंतर धुपारत केली जाते। धुपारत होताना पारंपरिक पद्धतीनं ढोलवादन केलं जातं आणि त्यानंतर वेडे भरण्याची तयारी केली जाते।
विडे भरण्यासाठी रोवळीत फोडलेली सुपारी, पाने, अख्खी सुपारी, तांदूळ इत्यादी सर्व साहित्य असतं. चला तर मग आपण पाहूया विडे भरताना कोणकोणत्या कृती केल्या जातात. एक नंबर दादा. अशा पद्धतीने तांदूळ मांडले जातात. आणि त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीनं संपूर्ण सर्व ठिकाणी बोट फिरवलं जातं. त्यानंतर विड्याची पानं वरती लावली जातात. पानं लावून झाली की त्यानंतर त्यावर 5 अख्ख्या सुपाऱ्या ठेवल्या जातात आणि इतर सर्व उरलेल्या पानांवरती बारीक कातरलेली सुपारी प्रत्येक पानावरती लावली जाते. सुपारी लावून झाली की त्यानंतर विड्यासाठी श्रीफळ वाढवला जातो. त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे प्रत्येक पानावरती एक एक तुकडा असं ठेवलं जातं. अशी एक एक क्रिया पूर्ण करून विड्याची पानं सजवली जातात. हे पहा, अशा पद्धतीनं आता विडा संपूर्ण सजवून तयार झालेला आहे आणि आता विडा सजवून झाल्यानंतर विड्याचा अर्ज लावला जाईल.
जे पंचवीस बाबा साला छान मानवाई करून घे आणि चतुर्थी जसं आपलं प्रत्येक गेलेली आहे त्यांची त्यांची मला कामाला त्यांच्यावर अपाय ठेव त्यांच्यावर अपाय ठेव मुक्ती म्हणून रक्षण कर आणि तुझ्या गोड्याला ताबा कर तुझ्या मुक्ती सुखाची सांभाळ त्याचं रक्षण नाटा असं बोली असं चाले असं काय अर्ज लावून झाला की त्यानंतर मानाचे वेढे काढले जातात. बबन 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 तुझ्या ताब्यात ते वरती नेऊन ठेवून खाली त्याच्यात पाणी घ्या पाठवण प्रसाद देतो तुम्हाला ठीक आहे गावकऱ्यांचं घे तांब्याच्या हातात दिलास तरी व्हिडिओ बनवण्याची प्रथा पूर्ण झाल्यानंतर देवीच्या पालखीसमोर गावच्या नमनाची थाप मारली जाते. नमनाची थाप पूर्ण झाली की त्यानंतर गावचे गुरव पालखीची पुन्हा एकदा पूजा करतात म्हणजे धुपारत करतात. सहाण बडणेच्या प्रथेच्या वेळीच गावामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या वाडीमध्ये पालखी जाणार याचा ठराव केला जातो आणि नंतर पालखी त्या वर्षीचा ज्यांचा पहिला मान असतो त्या मानाच्या ठिकाणी जाते. शिमग्याचे सणाला पालखी भोनीला चालली माझ्या गावाची आहे मानाची वाघ जाई माऊली माझ्या गावाची आहे मानाची वाघ जाई माऊली
गावाची आहे मानाची, वाघजाई माऊली माझ्या गावाची आहे मानाची, वाघजाई माऊली, वाघजाई माऊली धरी कृपेची सावली.